छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजी येथील एका व्यक्तीची आणि त्याच्या आईची इंस्टाग्रामवर बनावट आयडी तयार करून बदनामी केल्याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संबंधित महिलेनं फिर्यादी आणि त्याच्या आईचे फोटो वापरून अश्लील आणि आक्षेपार्ह संदेश प्रसारित केल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी योगेश मधुकर हरणे राहणार सावतामाळी नगर, रांजणगाव शेणपुंजी, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 7 वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी ही घटना उघडकीस आली। तक्रारीनुसार फिर्यादीची पत्नी रुपाली शामराव भालेराव हिने तिच्या मोबाईलवरून लक्ष्मी.मधुकर.हरे आणि भालेराव रुपाली शामराव या नावाने इंस्टाग्राम आयडी तयार केले। या बनावट आयडीवर फिर्यादी आणि त्याच्या आईचे फोटो वापरून अश्लील, आक्षेपार्ह आणि शिवीगाळ करणारे संदेश प्रसारित करण्यात आले। तसेच संबंधित फोटो आणि संदेश सोशल मीडियावर व्हायरल करून फिर्यादी आणि त्यांच्या आईची बदनामी करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। या प्रकरणी रुपाली शामराव भालेराव आणि प्रकाश उर्फ पिंटू शामराव भालेराव दोघेही राहणार धानोरा, वाकडी बाजार, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे करतायत। अशोक साठे, MCN न्यूज, वाळूज।